समाजामध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या अनामिक व्यक्तींच्या कार्याला सलाम करत द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने आयोजित अनसंग एक्स्ट्राऑर्डिनरी हीरोज अवॉर्ड्स सोहळा मंगळवारी सायंकाळी पार पडला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, युवा नेतृत्व तसेच व्यवसाय आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा बुधवारी गौरव करण्यात आला. द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या स्थापनेच्या 45 वर्षपूर्ती आणि गुरुदेवांच्या 69व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या विशेष सोहळ्याला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. समाजात शांतपणे निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना ओळख देण्याच्या उद्देशाने अनसंग एक्स्ट्राऑर्डिनरी हीरोज या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पांडुरंग शेळके, डॉक्टर राजशेखर येळीकर, पेंटप्पा गुड्डम, पूर्णचंद्रराव यांची उपस्थिती होती. श्रुतिका आनंद चव्हाण यांना क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर युवा नेतृत्व पुरस्कार प्रसाद मोहिते यांना देण्यात आला. यावेळी महेश जिद्दम, नितेश पोगुल, गुरु पालमूर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्रीनिवास सादुल, अब्दास गडुल, राजू हुंजा, अब्दास कोकणी, पूरणचंद पुलगम उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले, तर आभार आविष्का येबुल यांनी मानले. दिवस रात्र ऑटो रिक्षा चालवली ह्या सगळ्या कामासाठी. माझी बायको शिक्षिका, डबल पोस्ट ग्रॅज्युएट माझी बायको. चालू नोकरीचा राजीनामा देऊन मेस चालवायचं काम केलं आणि त्यातून ज्या पैसा आला त्यातून ह्या अनाथ मुलांची, आजी आजोबांची सेवा करत गेली. 2018ला स्वतःचा पोटचा गोळा मिळाला. आयुष्यात खूप दुःख, अवहेलना आणि त्रास सहन केला, पण त्या प्रत्येक दुःखातून, प्रत्येक त्रासातून, प्रत्येक संकटातून एक वेगळा मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि त्या दुःखातून खचून न जाता एक वेगळी प्रेरणा घेतली, नवीन प्रेरणा घेतली आणि एक काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आमची मुलगी वारली त्यावेळेस सर द्यायची वृत्ती किती असावी, मला वाटतं त्याची पराकाष्ठा असावी. ही मेलेल्या मुलीचा सुद्धा समाजाला उपयोग व्हावा म्हणून त्या मुलीचा मी देहदान केलं. मध्ये BA करत आहे, फर्स्ट इयरला आहे आणि मी एक नॅशनल मेडलिस्ट आहे जसं त्यांनी ओळख करून दिली. सर्वप्रथम मला आर्ट ऑफ लिव्हिंग या फाउंडेशनचं मनापासून आभार मानायचं की त्यांनी माझा आज एवढा मोठा सन्मान केला. मला खरं तर सवय नाही असं बोलायची किंवा असं सन्मान, एवढा मोठा सन्मान स्वीकारायची. थँक्यू व्हेरी मच. हे जे सन्मान आहेत हे आम्हा खेळाडूंसाठी किंवा माझ्यासारख्या खेळाडूंसाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजवर आम्ही जे कष्ट केले, जी मेहनत केली त्याचं कोणीतरी कुठून तरी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे असा सन्मान करून पुश देते आपल्याला की आज जे केले ते उद्या देखील करायचंय, त्याच्या पुढे देखील चालूच ठेवायचंय. अशी प्रेरणा आम्हाला या अवॉर्ड्स मधनं भेटते. आज खरं तर आनंद, अभिमान आणि कृतज्ञता तिन्ही भावना माझ्या एकत्र आलेल्या आहेत. एक खेळाडू म्हणून मला माझ्या आयुष्यात एक गोष्ट नक्कीच कळली आहे की फक्त शारीरिक ताकद महत्वाची नसते. मैदानावरचे युद्ध जिंकण्याआधी मनातलं युद्ध जिंकावं लागतं आणि त्याचबद्दल श्री रविशंकर यांनी बोललेला एक कोट मला लक्षात आहे. मी नेहमी तो ॲज अ इन्स्पिरेशन पाहते की इफ यू कॅन विन युअर माइंड यू कॅन विन द होल वर्ल्ड.